दिवसानंतर ब्लॉग आला तर गाईस का आलं ती माहीत नाही, म्हणजे माहीत सांगतो तुम्हाला. तर असं झालं आहे की माझं पहिलेचंच चॅनल आहे, मी आता उघडलेलं गेल्या वर्षी, पण ती माझं आता गेले, म्हणजे त्याचं मला पासवर्ड मला काहीच माहीत नव्हतं गाईस त्या ईमेल आय डीचं. म्हणून तेवालं चॅनल गेलं आहे. तेवढं इथं खाली येत असेल ते चॅनल, तेवालं चॅनल होतं गाईस, ते गेले म्हणून मी ही चॅनल घेतलं आहे. ह्याचा मला पासवर्ड माहीत होता म्हणून मी ही चॅनल घेऊ पाहिलं बरं का, नाही तर मला पण ही चॅनल भेटलं नसतं गाईस. हां गाईस, तर गाईज असं मॅटर झालं आहे. आता आपल्याला लई दिवसानंतर ब्लॉग आला आहे. आता मी लास्ट ब्लॉग टाकलेला गेल्या वर्षी, म्हणजे आता 1 वर्ष झालं गाईज. तर मग मॅटर असं झालं आहे गाईज, आता मी हॉस्टेलला होतो हां, तर तेव्हा मी व्हिडिओ काढलेला का ह्या चॅनलवर हॉस्टेलचा. त्याच्यानंतर मी आता आता दिवाळी गेली का 2025ची, तेव्हा मी गेलो हॉस्टेलला. हां, सुट्ट्या संपल्या, हॉस्टेलला गेलो. त्यानंतर हॉस्टेलवरून म्हणजे हॉस्टेलवरून आलो मी, डायरेक्ट गेलो मामाच्या गावाला. तर ह्याला 26 मेला, म्हणजे 26 एप्रिलला, हां काय 26 एप्रिलला सुट्ट्या लागल्या. तर मी मामाच्या गावात गेलो, तिथं 1 दिवस राहिलो गायच. मग मी तिथं लई पाणी पिलं नाही, मग लई पाणी पिलं नाही म्हणून मला काही तेव्हा काहीच झालं नाही. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी 27 तारखेला संध्याकाळी मामाच्या गावावरून मुंबईला यायला बसत होतो. मी, आजी, मामाची पोरगी, आम्ही तिघं जायचं. मग आम्ही तिघं बसत होतो तेव्हा आम्ही गाडी म्हणजे 6 वाजता 5 वाजता बस स्टँडवर गेलो. 6 वाजेपर्यंत तिथं बसलो. 6:30ला गाडी आली मुंबईची. आम्ही बसलो. मग त्यानंतर बसलो तर मी थोडं पुढं आलं, म्हणजे माझ्या मामाच्या गावाच्या थोडं पुढं केज नावाचं गाव आहे, त्याच्या पुढं आम्ही गेलो. त्याच्या पुढं जाताना अहिल्यानगरमध्ये ही काय तर त्या गावाचं नाव आहे, मला आठवणच नाही. काय तर नाव होतं काय त्या गावाचं, मला आठवण आलं तुम्हाला सांगतो मी. तर त्या गावाला मला व्हायला लागला प्रॉब्लेम. येस गाईस, मला प्रॉब्लेम व्हायला लागला, म्हणजे माझी लगीन होते निघत, रक्त निघत. हा गाईस, लई निघत होतं, माझे पूर्ण कपडे रक्ताने भरलेले असतेच. मग आम्ही अहिल्यानगरमध्ये पाटोरे गावात आम्ही उतरलो. तिथून आम्ही तिकीटचे पैसे पण भरलेले, तिघांचे पण पैसे पण वाया गेले गाईस. जाऊ द्या म्हणलं, पण ऑपरेशनचं करायला लागून हॉस्पिटलमध्ये तर जायला लागून पाटोद्यामध्ये उतरलो. तिथून आम्ही रिक्षावाल्याला विचारलं हॉस्पिटल कुठे, ते म्हणलं समोरच आहे. हॉस्पिटलमध्ये गेला, मग त्यांनी चेक केलं जरा, ते म्हणलं इथं होणार नाही ह्याचं ऑपरेशन, मला अहिल्यानगरला पाठवावं लागेल, डायरेक्ट अहिल्यानगर. मग ॲम्ब्युलन्स केली. माझ्या घरच्यांना फोन लावला, मला विचारलं काय झालं का काय नाही. म्हणलं काहीच झालं नव्हतं, काहीच प्रॉब्लेम नव्हता, अचानक झालं ही. त्यानंतर मला ॲम्ब्युलन्स बोलवली. ॲम्ब्युलन्समध्ये आम्ही तिघं बसलो. मग अहिल्यानगरला गेलो. एवढं सगळ्यांना टेन्शन आलं होतं, काय घरच्यांवाल्यांना टेन्शन आलं होतं. रात्री 11 वाजता माझ्या घरचे इथून गाडी घेतल्या आणि डायरेक्ट निघाले अहिल्यानगरला, मुंबईवरून निघाले. लई सगळे टेन्शनमध्ये होते, मम्मी, पप्पा, दोन्ही बहिणी, सगळे म्हणजे अख्खे जेवढे आमची फॅमिली आहे का खानदानवाले, ते सगळे टेन्शनमध्ये होते काही. मग इथून आम्ही निघालो ॲम्ब्युलन्समधून. मग जाता सगळ्यांचा फोन यायचा. मग ॲम्ब्युलन्समध्ये गेलो. मग पोचलो आम्ही अहिल्यानगरला, प्रॉपर अहिल्यानगरमध्ये. तिथं पोचल्यानंतर तिथं हॉस्पिटलमध्ये नेलं मला पहिल्यांदा. तिथं माझी ड्रेसिंग बदलली, ती हॉस्पिटलचा ड्रेस नसते का, तो ड्रेस घातला ग्रीन कलरचा. मग त्यानंतर माझी ड्रेसिंग बदलली, माझं जेवढं रक्त होतं अंगाला लागलेलं तेवढं साफ केलं गाईज. त्यानंतर मला सलाईन लावले, मला इंजेक्शन दिलं. तेव्हा 5 इंजेक्शन दिले, मला सलाईन लावली. त्यानंतर बी पी चेक करायचं मला मशीन लावली. आगायचं बी पी चेक करायची मशीन लावली. त्यानंतर मला ती ॲम्ब्युलन्सवाले काका होते, ते मला म्हणले तुझे वडील येते 4 वाजेपर्यंत, टेन्शन घेऊ नको, होईन तू बरा. मग ती ॲम्ब्युलन्सवाले काका गेले त्यांच्या कामाला. मग मला तिथंच रात्रभर तिथं मी होतो. मग त्यानंतर 2 वाजता माझे छोटे मामा, सख्खे मामा बरं का, छोटे मामा आले. त्यानंतर मावस भाऊ आला. त्यानंतर 2 अजून काका आले माझे. हे 4 पण असे आले. मला विचारलं काय झालं का काय नाही, असं तसं मी विचारले, माझी विचारपूस केली जास्त. मग त्यानंतर मी झोपलो जरा वेळ. मग 4 वाजता डायरेक्ट माझे डोळे उघडले आणि मम्मी पप्पा तोंडासमोर दिसलं माझ्या. मावस भाऊ, मम्मी पप्पा होते उभा, बोलत होते. मम्मी आणि पप्पाला पण लई टेन्शन आलं. माझी मम्मी लई रडत होती गायचं. मग त्यानंतर मला म्हणजे डॉक्टर आले, मला म्हणले का आता काय तर नाश्ता कर, त्यानंतर बघू आपण ऑपरेशनचं. मग गाईस पप्पा गेले नाश्ता आणायला 7 वाजता. मग नाश्ता आणायला गेले.
नाश्ता आणला, नाश्ता केला आणि काही एवढा मोठा खूप खूप मोठा दवाखाना होता तो खूप. ते मला दवाखाना खूप आवडला का तर मी त्या दवाखान्यावरून बरं झालो गाईस. तिथले डॉक्टर, तिथले नर्स, तिथले ब्रदर सगळे सगळे चांगले होते गाईस. तुम्हाला मला फोटो भेटला का दवाखान्याचा? मी टाकतो इथं भेटला तर. तर गाईस मग मला नाश्ता करून बसवलं. त्याच्यानंतर मला 12च्या पुढं हे केलं मग गाईस. मला एक सलाईन संपली की दुसरी सलाईन. नुसतं सलाईन चालूच होतं गाईस. इंजेक्शन चालू होते, सलाईन चालू होते, नुसतं सलाईन इंजेक्शन. एवढे इंजेक्शन खाल्ले ना, आजपासून मी कधीच एवढे इंजेक्शन खाल्ले नव्हते. आज त्या दिवशी खाल्ले बघा. तर गाईस मी सांगतो किती इंजेक्शन खाल्ले. 35 इंजेक्शन, 35 बरं का, 35 इंजेक्शन. आणि त्याच्यानंतर मोठे असे 5 लिटरच्या एवढ्या सलाईन होत्या. ते 10 सलाईन. हा गाईस बघा मग केवढे होते. त्यानंतर काही 12 वाजेच्या नंतर माझं स्किटिंग स्कॅन केलं, म्हणजे कुठं काय झालं आहे का असं, म्हणजे जे रक्त आहे ते. मग त्यानंतर ते स्किटिंग स्कॅन केलं तेव्हा कळालं की ते आपली म्हणजे हे होते का कलेक्ट होतं आपलं वेस्ट पाणी, म्हणजे आपली लघवी तिथं कलेक्ट होते गाईस. तिथं 11 रक्ताच्या गाठी झाल्या. त्यांनी बघितलं, त्यांनी मग एक रात्र तशीच ठेवली मला. मग दुसऱ्या दिवशी मला वरच्या मजल्यावर दिलं, म्हणजे वरी 7व्या मजल्यावर दिलं. 10 मजल्याचा ती हॉस्पिटल होता, मला 7व्या मजल्यावर नेलं. तिथं मला थांबवलं, झोपू दिलं. मी नुसतं बेडवर झोपून होतो गाईस, बेडवर झोपून होतो. मला उठायला पण कळत नव्हतं, काहीच नाही. मग मला ऑपरेशन रूममध्ये नेलं. मला मग ते ड्रेसिंग काढली माझी. मला पाठीचे ते इंजेक्शन दिलं गाईस, भुलीचं इंजेक्शन. म्हणजे पाय थोडे पण मला हलवता येत नव्हते गाईस. हाय, थोडे पण पाय मला हलवता येत नव्हते. भुलीचं इंजेक्शन दिलं गाईस का तर ऑपरेशन करताना दुखू ना. त्यानंतर ऑपरेशन करत होते तेव्हा की कॅमेरा होता, कॅमेरासोबत असं म्हणजे चमच्याने हे होतं त्याला पॉईंट. मग त्या चमच्याने ते गाठे काढत होते. आणि इथं बाजूला मी झोपलेलो त्या बेडवर, इथं बाजूला मोठी टी व्ही होती. त्या टी व्हीवर दिसत होतं म्हणजे कसं काय आतमध्ये हाय माझ्या. मग त्याच्यावर मी बघत होतो गाईस. मला थोडं पण दुखलं नाही का आता भुलीचं इंजेक्शन होतं. मला आता पण बोललो माझं तेच सगळे डोळ्यासमोर येतं गाईस, तेच हॉस्पिटल तेच. म्हणून आज मला भुलीचं इंजेक्शन दिलं. त्याच्यानंतर माझं ऑपरेशन केलं. मला मग ड्रेसिंग केली तिथं. मला 2-3 ब्रदर इथून ह्या बेडवरून दुसऱ्या बेडवरून टाकायला 2-3 ब्रदर आले. बेडवर टाकलं. त्यानंतर मला म्हणजे तिथं मी झोपायला होतो का, मला तिथं नेलं गाईस. तिथं नेलं. मला थोडं पण पाय हलवता येत नव्हतं. थोडं सगळं रिलॅक्स होतो मी, पण लई टेन्शन येत होतं गाईस. माझे मम्मी पप्पा सारखे माझ्या. मग त्यानंतर ऑपरेशन झालं 6 वाजता. 7 वाजता सगळ्यांना मम्मीने फोन केला, सगळ्या घरच्यांवाल्यांना, सगळ्या खानदानवाल्यांना फोन केला गाईस की ऑपरेशन झाले. आता ही म्हणजे हे येणार नाही, त्याचं काय रिझल्ट येणार नाही, तसं म्हणजे अजून काय ते वाढेल का कमी होईल. तर ते सगळं ऑपरेशन झालं गाईस. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला अजून तिथं थांबवलं हॉस्पिटलमध्येच. मग तिसऱ्या दिवशी गाईस आम्हाला डिस्चार्ज दिला. आम्हाला म्हणले जाऊ शकता तुम्ही आता. आणि तिथं आणि मला आहे ना गाईस मेन पॉईंट आहे का माझा, तिथं माझे पाईप लावलं बरं का. पाईप लावला आणि त्या पाईप डायरेक्ट पिशवीला जॉईंट होते. पिशवी होती गाईस एवढी मोठी, 5 लिटरची पिशवी होती. म्हणजे माझी जी वेस्ट पाणी आहे लघवी ते डायरेक्ट त्या पिशवीत जाईन म्हणून गाईस मेन पॉईंटमध्ये लावलेली. आणि ती होती म्हणून माझ्या पप्पांनी आणली होती फॉर्च्युनर गाईस. मग आम्हाला डिस्चार्ज घेतला. त्यानंतर मी वरच्या मजल्यावरून खाली जाताना ग्राउंडमध्ये जाताना गाईस, तेव्हा मला सगळे डॉक्टर, सगळे सिस्टर सगळे मला म्हणत होते ओमकार चालला का. मला खूप छान वाटत होतं का तर मला डिस्चार्ज भेटलं, मी नीट झालो. मग त्यानंतर पप्पा गाडी आणायला गेले पार्किंगमधून. मम्मी डॉक्टरचा नंबर आणायला गेले, ज्यांनी माझं ऑपरेशन केलं आहे त्यांचा नंबर आणायला गेले. मग पप्पा आले मला. मग एक मामा होते तिकडले, त्या मामाने चेनमध्ये, ती चेन नसते ते ढकलायची, त्याच्यामध्ये बसवलं. आम्हाला खालीपर्यंत नेलं, गाडीपर्यंत नेलं. गाडीमध्ये मला पप्पाने आली, मामाने बसवलं नीटनेटकं. माझं भोलीचं इंजेक्शन गेलं तर गाईस, मला थोडेफार फिरवत पण होते. ऑपरेशन झाले, भोलीचं इंजेक्शन गेलं का माझं, म्हणजे सगळं संपलेलं का भोलीचं इंजेक्शन. त्यानंतर मला थोडे फिरवत होते रूममधल्याच. रूममध्ये एक ही होती गाईस, 3 बेड होते पेशंटला. अजून टी व्ही होती मोठी, AC होती, म्हणून काय दिक्कत नव्हती. मग AC मध्ये झोपू शकतो. माझे मम्मी पप्पा पण माझ्यापाशी झोपायचे खाली आणि मी बेडवर होतो गाईस म्हणून. त्यानंतर
मला गाडीमध्ये बसवलं. आम्ही थोडं पुढेपर्यंत गेलो तर पप्पा म्हणले मॅप चालू करतात. गाडी मॅप चालू झाला नाही. त्यानंतर पप्पाला लक्ष झालं रस्ता, मग आम्ही निघालो. पण तेवढ्याचं चांगलं एक झालं गाईज, म्हणजे तिथं आयल्यानगरमध्ये जवळ हॉस्पिटलच्या जवळच गाईज, म्हणजे 1 किलोमीटरवर आमचे कोणतर खानदानमध्ये कोणतं लागणारे आमचे भेटले तिथं. ते आम्हाला सारखे जेवण आणून द्यायचे. आम्ही त्यांना म्हणायचं नको, आम्ही हॉटेलमध्ये खाऊ, तुम्ही कशाला टेन्शन घेता. पण ते आम्हाला आणून द्यायचे गाईज त्यांच्यामुळे. पण ते पण आम्हाला देवासारखे भेटले. आम्हाला डॉक्टर पण देवासारखे भेटले, सिस्टर ब्रदर पण देवासारखेच भेटले गाईज. त्यानंतर आम्हाला डिस्चार्ज भेटायच्या पहिले 1 तासा पहिले गाईज माझी इथं सुई लावलेली बघा. इथं सुई लावलेली, म्हणजे ह्याच्याबद्दलच मला इंजेक्शन टाकत होते, सलाईन बिलाईन सगळं गाईज ह्याच्यामधून. तर गाईज इथं ती मला काढले, ते काढताना दुखलं पण रक्त निघालं नाही. मग ते काढलं गाईज. माझं असं लघवी वाटे रक्त निघत होतं ना गाईज, तेव्हा माझं कमसे कम 10 लिटर तरी रक्त निघलं असेल. आणि वरून हॉस्पिटलमध्ये डॉक्टर लोकांनी माझं चेक करायला सारखं रक्त निघत होतं. एवढं तुम्हाला माहिती नाही हो का. इथून रक्त घेते, इथून घेत होते, कधी कधी इथून या साईडवरून घेत होते, कधी इथून घेत होते, सारखं रक्त घेत होते टेस्ट करायला. त्यानंतर माझं रक्त लई कमी झालं होतं गाईज. मी सगळा सुकडा झालतो गाईज, लई रक्त कमी झालं होतं माझं. त्यानंतर गाईज आम्ही निघालो. सगळ्यांना घरच्यांना सांगितलं की आम्ही निघालो मुंबईसाठी. तर मग रात्री 9 वाजता लोणावळा घाटपाशी आम्ही गाडी थांबवली जेवायसाठी. मग तिथं जेवलो. त्यानंतर पाणी बिणी पिलं. हा गाईज मला डॉक्टर म्हणले खूप पाणी पी. तर गाईज मी पाण्याची बाटली आत्ता पण घेऊन बसतो माझ्याजवळ. तर मग मला आता माझ्या शरीरात रक्त कमी आहे गाईज, म्हणून मला डॉक्टर म्हणले काळजी घ्या आपली म्हणून. त्यानंतर आम्ही तिथून जेवण केलं. मग आम्ही 12 वाजता आम्ही आलो मुंबईमध्ये. हा गाईज घरी पोचलो 12 वाजता. मग पप्पाने गाडी लावली पार्किंगला. मम्मी आली मला वरी घेऊन. मला वाटलं गाईज मला शिडी चढता येणार नाही, का त्याची पाईप होता. मला शिडी चढता आली. मी लई घाबरत होतो गाईज, का तर मला शिडी चढता येणार नाही, पाईप आहे माझ्या मेन पॉईंटला. पण चढता आली गाईज. मग ती 5 दिवस पाईप असंच ठेवला गाईज. मी असं बेडवर पडून होतो. मला खायला पण आणून द्यायचे. लगेचं काय टेन्शन होतं गाईज, म्हणजे पिशवीत व्हायची ना ते पाईप होतं त्या पिशवीत. फक्त बाथरूमला उठून जायला लागत होतं गाईज. मग गोळ्या चालू होत्या, त्या गोळ्या संपल्या 5 दिवसानं. मग 5 दिवसानं मला मुंबईमधल्या हॉस्पिटलमध्ये नेलं गाईज. म्हणजे माझ्या मम्मीच्या ओळखीचे मैत्रीण होती, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. ते पाईप काढली, पिशवी काढली गाईज ती. त्यानंतर माझं सगळं ओके झालं गाईज. मग त्यानंतर आम्ही येताना मला चप्पल घेतली, का तर माझी चप्पल त्याच हॉस्पिटलमध्ये राहिलेली आयल्यानगरमध्ये, कोणाचंच लक्ष नाही. म्हणून जाऊ द्या म्हणले, नवीन घेतली गाईज. घरी आलो मी लई खुश होतो गाईज, का तर मी आता बरं झालो. माझं पाईप पण निघालं आहे मेन पॉईंटमधून. तर गाईज असं काय झालं होतं माझ्यासोबत बघा. मग मला एकट्यालाच नाही गाईज, सगळ्यांना टेन्शन आलं. मम्मीच्या मैत्रिणीला, अख्ख्या खानदानला, अख्ख्या फॅमिलीला, मम्मीच्या मैत्रिणीला, पप्पाच्या मैत्रिणीला, सगळ्यांना गाईज टेन्शन एवढं आलं ना खरं. आणि सगळेच फोन करून, अख्खे फॅमिलीवाले फोन करून आम्हाला विचारले पैशाचे काय लागायचे ना. हां गाईज सांगतो तुम्हाला, आमचे टोटल 1.5 लाख रुपये ऑपरेशनमध्ये गेले गाईज. 1.5 लाख रुपये. आम्ही 4 दिवस दवाखान्यात होतो गाईज त्याच्या हॉस्पिटलमध्ये. आणि आमचे 1.5 लाख रुपये ऑपरेशनमध्ये गेले. पैसे पण खूप गेले, पण टायमावर पैसे आमच्याकडे होते म्हणून झालं सगळं ओकेमध्ये. त्यानंतर मम्मीच्या मैत्रिणींनी पण खूप मदत केली पैशाची, पण आम्ही घेतले नाही गाईज, का आता आम्हाला पैशाची कमी नव्हती गाईज. पैसे आम्हाला इथून भेटले. त्यानंतर आम्ही 5 दिवसानंतर पाईप बीप काढला. मग आम्ही नवीन घर घेतलं गाईज. नवीन घर घेतले. मला माहीत नव्हतं, मला सरप्राईज द्यायचं होतं, पण माझं हॉस्पिटलच्या मध्ये झालं ऑपरेशन हे सगळं. मला माहीत नव्हतं गाईज असलं काय माझ्यासोबत होणार, का आता माझं कधीच बारकेपणीपासून ऑपरेशन झालं नव्हतं गाईज. आता पहिल्यांदा माझं ऑपरेशन झालं. आता मी हॉस्टेलला होतो, मला घरच्या माझ्या हॉस्टेलला टाकायचं नाही. अख्खे फॅमिलीवाले म्हणते आता तुला हॉस्टेलला नाही टाकायचं. सांगायचं आता मी मुंबईमध्येच राहणार आहे 10वीचं वर्ष माझं. मला टेन्शन येईल आता 10वीचं कसं मार्क होईल, का आता तिथला अभ्यासक्रम होता धाराशिवचा, आता डायरेक्ट मुंबईचा यावर्षी. म्हणून पण घरचे म्हणते काय नाही तुला आता यावर्षी काय कळालं नाही ना, तुला मार्क कमी पडले तरी चालू दे घरचे म्हणते. पण तसंच करायला लागते, का तर काही जातात तिथलं सगळं माझं लक्षात आहे. मी वर्कबुक आणले, माझ्यासोबत वर्कबुक आणले 10वीचे, पुस्तकं आणले तिथले गाईज. पण तिथले अभ्यासक्रम वेगळा आणि इथला अभ्यासक्रम वेगळा आहे ना, म्हणून आता काय
फायदाच नाही त्या पुस्तकाचा वर्कबुकचा. मग गाईज घर घेतलेले घरचा व्हिडिओ पण आहे गाईज, घराची पूजा की खाली बघा या चॅनलवर आहे, घराची पूजा आहे गाईज त्या चॅनलवर व्हिडिओ, ती जाऊन बघा. ते चॅनल तर मला आता माहीत नाही भेटणार का नाही, मी कोशिश करतो माझ्याकडून भेटेल जेवढं मी हे करणार. त्यानंतर गाईज आता वाजले आहे 12:30 गाईज. आता थोडं वेळाने जेवणार मी. मम्मी म्हणजे पप्पा कामावरून येणार, मम्मी तर कुठं मैत्रिणींच्या घरी गेली. आता बघू, ब्लॉग बनवायचं माझं आहे. हा ब्लॉग नुसतं मी एवढ्यासाठीच बनवला आहे का तर माझ्यासोबत काय काय घडलं आहे गाईज येताना, मुंबईला येताना काय काय घडलं ते सांगायलाच. नाहीतर ब्लॉग असं मी बनवणार नाही. हां, मी माझा ब्लॉग 2 जूनपर्यंत येईन असं वाटते का तर 1 जूनला आम्ही इथलं घर बदलणार नाही आणि नवीन घरी जाणार नाही. हां गाईज, इथून थोडं पण लांब नाही, म्हणजे 15 मिनटाचा रस्ता आहे गाईज इथून, पण लई भारी ते तर लई भारी घर आहे गाईज, मला लई आवडली ती बिल्डिंग आहे गाईज लई मोठी. तर मग ती व्हिडिओ जाऊन बघा. व्हिडिओ चांगला लागला म्हणजे काय बोलतो गाईज मी, पण व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तेव्हाच बाय बाय.